नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण 2 आणि 3 मार्चच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी डिटेलमध्ये बघणार आहे. हे लेक्चर फक्त करंट अफेअर्सच नाही आहे, तर या लेक्चरमध्ये करंट अफेअर प्लस GS किंवा कोर सब्जेक्ट हा तुमचा कवर होणार आहे. लेक्चर व्यवस्थितपणे बघा. एक्झामच्या दृष्टिकोनातून जसे क्वेश्चन हे पॉलिटीमध्ये विचारले जातात तशी इन्फॉर्मेशन तुम्हाला लेक्चरमधून बघायला मिळणार आहे. त्यामुळे लेक्चर मिस करायचं नाही आहे. या लेक्चरची PDF तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा. तर डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ. पहिला प्रश्न आहे, नुकताच चर्चेत आलेला कृष्णा राजा सागर जलाशय कोणत्या राज्यात आहे? रिसेंटली एक बातम्यांमध्ये आलं होतं बघा की बेंगलोरमध्ये सध्या घरगुती वापरासाठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे बेंगलोर शहरामध्ये, आणि मग त्याच्यामुळे हा डेटा समोर आला होता. त्यामुळेच हा क्वेश्चन इथे ॲड केला आहे की कृष्णा राजा सागर जलाशय कोणत्या राज्यात आहे? तर राज्य आहे कर्नाटक. आणि कोणत्या शहरात कर्नाटकमध्ये? तर बेंगलोरमध्ये. बेंगलोर हे आधी तलावांसाठी खूप प्रसिद्ध शहर होतं. त्याला गार्डन सिटी म्हणून ओळखलं जातं बघा. या गार्डन सिटीमध्ये 262 तलाव आधी कधी काळी रेकॉर्ड करण्यात आले होते. आता सध्या ते फक्त 81 तलाव शिल्लक राहिलेत. म्हणजे बघा किती मोठ्या प्रमाणात तलाव नष्ट होत चाललेत. तलाव नष्ट कशामुळे होत आहेत? तर मेजॉरिटी रिअल इस्टेट डेव्हलपमेंटमुळे बेंगलोरमधले हे तलाव नष्ट होत आलेत आणि राहिलेले 81 तलाव सुद्धा धोक्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. अशा प्रकारचे आर्टिकल्स आले होते, म्हणूनच हा प्रश्न इथे इन्क्लूड केलाय. कृष्णा राजा सागर जलाशय हा कोणत्या ठिकाणी आहे? तर तो आहे बेंगलोरमध्ये. आणि यावर्षी तिथं पाऊस पण कमी झालाय, त्यामुळे या कृष्णा राजा सागर जलाशयमध्ये पाणी सुद्धा खूप कमी आहे. आणि पावसाच्याच पाण्यावरती हा तलाव अवलंबून असल्यामुळं तिथं बेंगलोर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आपल्याला बघायला मिळाल. इथं असं पण सांगण्यात आलं होतं की बेंगलोरमध्ये 1 दिवसाआड पाणी सोडण्यात येतंय, म्हणजे दर दुसऱ्या दिवसानंतर पाणी पुरवलं जातं. सध्या फक्त 30 ते 45 मिनिटं पाणी या शहरामध्ये पुरवलं जात आहे. ओके, तर हा विषय चर्चेमध्ये होता म्हणून इथं प्रश्न हा इन्क्लूड केला आहे. पुढचा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे ना. तुम्ही ऐकून आहे की भारताच्या राज्यघटनेमध्ये 8व्या अनुसूचित एकूण 22 ऑफिशियल लँग्वेज अधिकृत भाषा मेन्शन करण्यात आल्यात. मग इथं थोडासा प्रश्नाची भाषा ट्विस्ट केलेली आहे. भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली? याचं सुद्धा आन्सर तेच आहे, 22. घटनात्मकदृष्ट्या मान्यता देणं म्हणजेच आपल्या 8व्या अनुसूचीमध्ये किती भाषा ऍड करण्यात आल्यात किंवा आहेत हे इथे विचारले. आता हा विषय चर्चेमध्ये कुठून आलाय? तर आपल्या देशामध्ये बोली भाषेनुसार, म्हणजे कोण व्यक्ती कोणत्या भाषा बोलतोय याच्यानुसार सुद्धा एक सर्वे होणार आहे, किंवा तुम्ही म्हणू शकता की एक सेन्सस होणार आहे, जनगणना होणार आहे भाषाच्या आधारावरती. तर त्यामुळे हा विषय चर्चेमध्ये आलाय. पहिल्यांदा थोडा मुद्दा समजून घेऊयात या प्रश्नासंदर्भातचा, की आपल्या राज्यघटनेमध्ये 8व्या अनुसूचित ज्या 22 अधिकृत भाषा आहेत तर त्या कोणत्या? तर त्याच्यामध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलुगू, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोगरी या एकूण सध्या 22 भाषा आहेत. सुरुवातीला या 8व्या शेड्यूलमध्ये 8व्या अनुसूचीमध्ये 22 अधिकृत भाषा नव्हत्या, त्या फक्त 14 होत्या. पुढं काही ना काही अमेंडमेंट झाल्या आणि भाषा इथं ऍड होत गेल्या. अमेंडमेंट आपल्या एक्झामसाठी महत्वाच्या. एक्झाममध्ये हे विचारलं जातं की कोणती भाषा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार ऍड करण्यात आली, मग त्याचं साल वगैरे काय होतं. तर 1967 मध्ये 21वी घटना दुरुस्ती झाली आणि त्याच्यानुसार सिंधी भाषा ही या 8व्या शेड्यूलमध्ये ऍड करण्यात आली आहे. 1992 मध्ये 71वी घटना दुरुस्ती झाली आणि त्यानुसार कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या 3 भाषा ऍड करण्यात आल्या. 21 + 71 किती होतं? 92. तर यस, 92वी घटना दुरुस्ती झाली 2003 मध्ये आणि त्यावेळेस 4 भाषा ऍड करण्यात आल्या. जसं इथं घटना दुरुस्त्यांची आपण बेरीज केली ना 21 + 71, तसंच 21 मध्ये 1 भाषा ऍड केली होती.
71 मध्ये 3 भाषा ऍड केल्या, तर 1 अधिक 3 किती भाषा? 4. तर यस, 92व्या घटना दुरुस्तीने 4 भाषा ऍड झाल्या, बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली. तर या 4 भाषा आपण 2003 मध्ये 8व्या शेड्यूलमध्ये घेतल्यात. ओके, तर आय होप हा भाषण संदर्भाचं 8th शेड्यूल हे तुम्हाला समजलं असेल. आता हा विषय करंट अफेअरमध्ये कुठून आलाय, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र हे आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक ॲटोनॉमस संस्था आहे, जी संपूर्ण देशभर भाषिक सर्वेक्षण करण्याची योजना आखत आहे. भाषिक सर्वेक्षण म्हणजे काय की कोणत्या वयोगटातले किती व्यक्ती कोणती भाषा बोलतायत, एक भाषा बोलतायत का 2 भाषा बोलतायत, त्यांना किती लिहिता येत आहेत, 2 पेक्षा जास्त भाषा बोलणारे किती जण आहेत, म्हणजे हे सगळं सर्वेच्या माध्यमातून आखणं. तर अशा प्रकारचं नियोजन हे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचं आहे, जे की एक ॲटोनॉमस संस्था आहे जी आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येते. ओके, याला ते लँग्वेज ॲटलास असं सुद्धा म्हणतायत, म्हणजे ज्या भाषांचा आपण या असं एक ॲटलस, एक मॅप बनवला जाईल असं म्हणू शकता, की ज्यामध्ये आपल्या देशातल्या सगळ्या भाषांनुसार जी काही जनगणना आहे तर ती तिथं अधोरेखित केली जाईल, दर्शवली जाईल. ओके, भारत हा भाषिकदृष्ट्या खूप वैविध्यपूर्ण आहे. आपण जर काही ऐतिहासिक नोंदी जर आपल्या देशासंदर्भातच्या बघितल्या, तर भारताचे पहिले आणि सर्वात तपशीलवार जे सर्वेक्षण झालं होतं भाषेच्या आधारावरती, तर ते सर जॉर्ज अब्राहम गियर्सन यांनी केलं होतं 1928 मध्ये. 1961 मध्ये जनगणनेत भारतात बोलल्या जाणाऱ्या 1554 भाषांची नोंद करण्यात आली होती 1961च्या जनगणनेमध्ये. 1961ची ही जी जनगणना होती ही सर्वात व्यापक मानली जाते आणि भारतात बोलल्या जाणाऱ्या सगळ्या भाषांची नोंद एकूण किती 1554 भाषांची नोंद याच्यामध्ये करण्यात आली होती. पुढे जाऊन या धोरणामध्ये बदल होत गेला. भारत सरकारने 1971 पासून असं ठरवलं की जे लोक म्हणजे जी भाषा ही 10,000 पेक्षा जास्त लोकांनी बोलली जाते अशाच भाषांना काउंट करायचं, अशाच भाषांना कन्सिडर करायचं. आणि 10,000 पेक्षा कमी जर लोक असतील ती पर्टिक्युलर भाषा बोलणारे, तर ती भाषा आपल्या जनगणनेतून वगळायची, असं धोरण 1971 मध्ये भारत सरकारने लागू केलं. त्यानुसार देशभरातल्या जवळपास त्यावेळेसच्या 12 लाख लोकांची मूळ भाषा जी आहे त्याची नोंदच झाली नाही. ओके, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजतोय का? फॉर एक्झाम्पल आपण आता मराठीच आपण कन्सिडर करूयात. समजा मराठी भाषा बोलणारे संपूर्ण भारतामध्ये 10,000 पेक्षा कमी लोक आहेत, तर त्या केसमध्ये मराठी भाषेला आपल्या या भारताच्या जनगणनेमधूनच वगळण्यात येईल, म्हणजे ती भाषा काउंट होणार नाही. ओके, तर असे 1971 मध्ये 12 लाख लोक होते की ज्यांची मूळ भाषेची नोंदच झाली नाही. मग त्याच्यामध्ये मोस्टली बघा आदिवासी किंवा जे असे डोंगराळ भागांमध्ये राहणारी लोक असतात, तिथं लोकसंख्या पण त्यांची कमी आहे आणि त्यामुळे मग काय होतं, त्यांची एकच भाषा बोलणारे 10,000 पेक्षा कमी लोक असल्यामुळे नोंद झालेली नाहीये. ओके, आणि त्याच्यामुळे मग त्या समाजाच्या विकासावरती परिणाम होतोच. ओके, सध्या आपल्या देशामध्ये जर बघाल ना 2011च्या जनगणनेनुसार 97% लोक आहेत की जे आपल्या अनुसूची 8 मध्ये दिलेल्या 22 भाषांपैकी कुठलीही एक भाषा किमान बोलतात. ओके, म्हणजे ज्या 22 भाषा आपण बघितल्या ना, तर त्या बोलणाऱ्यांची संख्या आपल्या देशामध्ये म्हणजे त्या भाषेपैकी कुठलीही एक भाषा बोलणाऱ्यांची संख्या ही 97% आहे. ओके, तर 3% लोक असे आहेत की जे या आपल्या 8व्या शेड्यूलमध्ये ज्या 22 भाषा आहेत त्या व्यतिरिक्त कुठल्या भाषा बोलत असतील. अशा संपूर्ण लोकसंख्येच्या 3% आहेत. ठीक आहे, 2011च्या जनगणनेनुसार 99 अनुसूचित भाषा आहेत आणि अंदाजे 37.8 दशलक्ष म्हणजे किती 3,78,00,000 लोक ही या 99 अनुसूचित भाषांपैकी एक कुठली तरी बोलतात किंवा एक त्यांची मातृभाषा आहे. ओके, त्यानंतर भारतात 121 भाषा एकूण नोंद करण्यात आलेत ज्या भाषा 10,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोक बोलतात. ओके, सुरुवातीला आपण 1961च्या ज्या जनगणना बघितली होती ना, त्यावेळेस एकूण 1554 भाषांची नोंद करण्यात आली. पुढे जाऊन 2011च्या सेन्ससमध्ये सध्या भारतात फक्त अशा नोंद केलेल्या 121च भाषा आहेत की जे 10,000 किंवा 10,000 पेक्षा जास्त लोक बोलत आहेत. ओके, तर हे काही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे.
2011च्या जनगणनेनुसार 25% आपले भारतीय लोक आहेत की जे 2 भाषा बोलतात, तर 7% असे लोक आहेत, भारताची लोकसंख्या आहे की जी 3 भाषा बोलणारी लोकसंख्या आहे. ओके, मग तुम्ही त्याच्यामध्ये येताय का? तुम्हाला कोणत्या 3 भाषा फ्लुएंटली बोलता येतात हे मला कमेंट करून कळवा. मराठी, हिंदी आणि इंग्रजी हे येतच असेल, त्याच्या व्यतिरिक्त कुठली जर येत असेल तर तुम्ही कमेंट करून कळवा. कुणाला जर परदेशी एखादी लँग्वेज जर्मन किंवा फ्रेंच येत असेल तर ते सुद्धा कमेंट करून कळवू शकता, म्हणजे मला पण कळेल की आपले विद्यार्थी किती भाषाचक्षू आहेत. ओके, त्यांना किती इंटरेस्ट आहे हे मला कळेल. कारण या सर्वेमध्ये असं सांगण्यात आलंय की जुन्या पिढीपेक्षा जी नवीन पिढी आहे तर ती अधिक बहुभाषिक आहे. 15 ते 49 या वयोगटामधली देशातल्या जे सिटीमध्ये राहणारी जी लोकसंख्या आहे, शहरी लोकसंख्या, तर ते 2 किंवा अधिक भाषा बोलतायत 15 ते 49 वयोगटातील. ओके, शहराची एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या किमान 2 भाषा तरी बोलतीये. ठीक आहे, आता हा जो अहवाल आहे किंवा हे जे सर्वेक्षण आपण करणार आहे ना, तर ते कशासाठी? सर्वेक्षण कोण करणार आहे? इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र. ओके, जी एक स्वायत्त ऑटोनॉमस संस्था आहे आणि आपल्या सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत ती कार्य करते. आता हा सर्वेक्षण किंवा हा सर्वे ते का करतायत? तर सर्वेक्षणात भारतातील नामशेष झालेल्या किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या भाषा आणि बोलींची संख्या मोजण्यावरती भर दिला जाईल. सगळ्या ज्या भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत त्यांचं ऑडिओ रेकॉर्डिंग डिजिटल स्वरूपामध्ये केलं जाईल, त्याला प्रोटेक्ट केलं जाईल. पुढे जाऊन त्या भाषेला ज्यावेळेस समजा त्या भाषा लुप्त झाल्या आणि त्या भाषा संदर्भात आपल्याला काही आर्टिकल सापडले तर त्याच्यामध्ये त्याला डिकोड करताना वापर होईल ना, तर याच्यासाठी म्हणून हे सगळं स्टोअर केलं जाईल ज्या आपल्या देशामध्ये भाषा बोलल्या जातात त्या सर्व भाषा. ओके, सर्वेक्षणातील भागधारकांमध्ये विविध भाषा समुदाय तसेच संस्कृती, शिक्षण, आदिवासी व्यवहार आणि इतर मंत्रालयाचा समावेश सुद्धा आहे. ओके, तर आय होप या भाषेसंदर्भातची माहिती तुम्हाला थोडक्यात समजली असेल. यापूर्वी सुद्धा ना विजन गव्हर्नमेंट जॉबवरती आम्ही एक लेक्चर घेतलं होतं. स्पेशली फक्त ते लेक्चर हे ऑफिशियल लँग्वेज आणि नॅशनल लँग्वेज हे काय आहे हे समजून सांगणारे ते लेक्चर होतं. त्याच्यातले काही मुद्दे मी तुम्हाला इथं थोडक्यात सांगतोय. जसं की एक प्रश्नच विचारला होता की कोणत्या वर्षी हिंदी ही भारताची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यात आली? तर कोणत्या वर्षी? ते 1949 मध्ये. 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारतीय संघराज्याची अधिकृत भाषा म्हणून हिंदी भाषेला मान्यता दिली, ज्याला 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेने सुद्धा मान्यता दिली आणि आपण पुढे जाऊन त्याला 8th शेड्यूल मध्ये ऍड सुद्धा केलं. ओके, भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 अन्वये देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी ही अधिकृत भाषा म्हणून आपण स्वीकारलेली आहे. ओके, आपण हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हणत नाही, ती आपल्या देशाची काही राष्ट्रीय भाषा नाहीये, पण ही आपल्या देशाची एक ऑफिशियल अधिकृत भाषा आहे. ओके, राष्ट्रीय भाषा प्रचार समिती वर्धा यांच्या विनंतीवरून 1953 पासून संपूर्ण भारतात हिंदी दिवस साजरा केला जातो. हे कशासाठी? तर हिंदीचा प्रसार प्रचार करणं हे आपल्या राज्यघटनेमध्येच तरतूद करण्यात आलेली आहे. हिंदी भाषेचा प्रोत्साहन देणं हिंदी जगातली 5वी सर्वाधिक बोलली जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे आणि तिचा आपल्या देशामध्ये सुद्धा प्रसार प्रचार करणं हे आपलं कर्तव्य आहे असं घटनेमध्ये दिलंय. ओके, आणि त्याच्यासाठीच म्हणून राष्ट्रीय भाषा प्रचार समिती वर्धा यांच्या सजेशननुसार 1953 पासून आपण 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा करतो. ओके, संविधानानुसार भारताची कोणतीही राष्ट्रभाषा नॅशनल लँग्वेज नाहीये. हिंदी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषा भारताच्या ऑफिशियल लँग्वेजेस आहेत, अधिकृत भाषा आहेत. ओके, तर हा फरक तुम्हाला समजावा याच्यासाठी मी हे पुन्हा तुम्हाला रिकॉल करून सांगतोय की आपल्या देशामध्ये राष्ट्रीय भाषा कोणतीच नाहीये, पण आपल्या देशाची अधिकृत भाषा ऑफिशियल लँग्वेज आहे. ऑफिशियल लँग्वेज कोणती आहे? हिंदी आणि इंग्लिश. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे स्थापित केले? वैदिक घड्याळ म्हणजे काय की आपल्या पंचांगानुसार चालणारं ते घड्याळच आहे, ज्याचा 1 तास हा 48 मिनिटांचा आहे. तर ते घड्याळ हे उज्जैन या ठिकाणी बसवण्यात आले. उज्जैन कुठे? मध्य प्रदेशमध्ये. तिथं जंतर मंतरमध्ये एकूण 85 फूट उंचीचा एक टॉवर उभारण्यात आलाय आणि त्या टॉवरवरती हे घड्याळ बसवण्यात आले. आता या घड्याळाचं इनॉग्रेशन रिसेंटली करण्यात आलं.
1 मार्च रोजीच व्हर्च्युअल पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं उद्घाटन केलं. हे घड्याळ प्राचीन भारतीय पारंपरिक पंचांगानुसार वेळ दाखवतंय. हे भारतीय मानक वेळ IST आणि ग्रीनविच मीन टाइम म्हणजे GMT हे सुद्धा या घड्याळामध्ये दाखवलं जात आहे. ओके, म्हणजे तर जर समजा तुमच्या घड्याळामध्ये 5 वाजले असतील आणि तिथं तुम्ही उभारलाय तर तुम्हाला तो 5चा टाइम पण बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्राचीन भारतीय पारंपरिक पंचांगानुसार तिथं काय वेळ झालाय सध्या हे सुद्धा दाखवलं जाईल त्या घड्याळात. जसं ते घड्याळ एका दिवसाचा म्हणजे पहिल्या दिवशीचा सूर्योदय ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचा कालावधी दाखवतोय. 30 वेगवेगळ्या भागांमध्ये हे घड्याळ विभागलेलं आहे आणि प्रत्येक तास इथं 48 मिनिटांचा असतो. ओके, तर हे घड्याळ कुठे इनॉग्रेट करण्यात आलंय? उज्जैन या ठिकाणी. पुढचा प्रश्न, हंगेरीच्या संसदेने नाटोमध्ये सामील होण्याच्या स्वीडनच्या प्रयत्नांना मंजुरी दिली आणि या आघाडीत सामील होणारा स्वीडन डॅश डॅश देश बनला. तर स्वीडन रिसेंटली नाटो सदस्य बनतोय. तर तो कितवा नाटो सदस्य असणार आहे? तर तो असणार आहे 32वा, 32. ओके, हंगेरीच्या संसदेने नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोमध्ये सामील होण्यासाठी, सहभागी होण्यासाठी स्वीडनला मान्यता दिली आहे. अशा प्रकारे त्यांच्या संसदेमध्ये पारित करण्यात आलंय आणि त्यानुसार आता स्वीडन हा या नाटोमध्ये सहभागी होणारा 32वा देश बनतोय. नाटो म्हणजे काय? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. अमेरिका, कॅनडा आणि जे इतर पश्चिम युरोपातले जे देश आहेत त्यांनी सोव्हिएत युनियनच्या विरोधामध्ये हे नाटो ही संकल्पना मांडली. 1949 मध्ये हे अस्तित्वात आले. वॉशिंग्टन कराराच्या अंतर्गत नाटो या ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली, जी की एक प्रॉपर लष्करी संघटना आहे. ओके, तर नाटो विषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, आइसलँड, इटली, लक्झमबर्ग, नेदरलँड्स, नॉर्वे, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम आणि अमेरिका हे या नाटोचे मूळ सदस्य आहेत, फाउंडिंग मेंबर्स आहेत. आणि याच्यानंतर 1952 मध्ये तुर्कस्तान आणि ग्रीस हे ऍड करण्यात आले. पश्चिम जर्मनी 1955 मध्ये ऍड करण्यात आलं, ज्याला पूर्णपणे 1990 पासून जर्मनी कन्सिडर होत आहे. स्पेन 1982 मध्ये याच्यात ऍड झालेला आहे. चेक रिपब्लिक किंवा चेक प्रजासत्ताक, हंगेरी आणि पोलंड हे 1999 मध्ये नाटो सदस्य बनलेत. बल्गेरिया, एस्टोनिया, लाटविया, ल्युथियानिया, रोमालिया, स्लोवाकिया आणि स्लोवेनिया हे सगळे 2004 मध्ये ऍड झालेले आहेत. अल्बानिया, क्रोएशिया हे 2009 मध्ये, मॉन्टेनेग्रो 2017 मध्ये आणि नॉर्थ मॅसेडोनिया हा 2020 मध्ये नाटो सदस्य बनलेला आहे. याच्यामध्ये स्वाक्षऱ्या करून हा 31वा देश म्हणून कन्सिडर होतो. 32वा देश आता तो बनतोय, तो म्हणजे स्वीडन. ठीक आहे, तर ही माहिती आपण का बघतोय? एक्झाम मध्ये याच्यावरती विचारलं जातं का? तर हो, एक्झाम मध्ये नाटोच्या सदस्यांवरती मूळ फाउंडर देश याच्यापैकी कोण नाहीये असं दिलं जाईल. स्वीडन म्हणतील आणि याच्यात विचारतील की हा मूळ सदस्य देश आहे का? तर नाही, स्वीडन तर आत्ता ऍड झालाय. मग जे मूळ सदस्य देश आहेत ते तुम्हाला पाठ असले पाहिजेत. याची स्थापना कशी झाली आहे, याचं बॅकग्राऊंड काय हे आयोगाने विचारलंय. फ्रान्स याच्यामध्ये ना 1966 मध्ये लष्करी सहभागी देश म्हणून माघार घेतली होती फ्रान्सने. 1966 मध्ये नाटोचा एक एकात्मिक लष्करी कमांडर म्हणून माघारी घेतली होती. पण पुन्हा 2009 मध्ये नाटोच्या लष्करी कमांडमध्ये परत एकदा फ्रान्स सहभागी झालाय 2009 पासून. नाटोचं जे हेड ऑफिस आहे ते ब्रुसेल्स या ठिकाणी आहे, बेल्जियम मध्ये. याचं नाटोचं आता उद्दिष्ट काय? तर राजकीय आणि लष्करी मार्ग आपल्या सर्व सदस्य देशांचं स्वातंत्र्य सुनिश्चित करणं, रक्षण करणं हा नाटोचा एकमात्र उद्दिष्ट आहे. मग आता तुम्हाला वाटेल की सर 2 नाटो देशांमध्ये आपापसात युद्ध झालं तर, किंवा एखादा जर नाटो कंट्री आहे आणि त्या देशामध्ये इंटरनल काही डिस्प्यूट झाले आणि आतल्यात लष्करी उठाव झाला तर काय करायचं? म्हणजे फॉर एक्झाम्पल अमेरिका हा देश जिथं आतमध्ये गृहयुद्ध झालं, म्हणजे आतमध्ये त्यांच्या सिव्हिल वॉर झालं, तर मग इतर सगळे देश अमेरिकेविरुद्ध उभा राहतील का? तर नाही, तशा प्रकारची तरतूद नाहीये. नॅटोचं एक फेमस त्यांचं जे काही संविधान आहे त्याच्यातलं त्यांचं कलम 5 हे खूप प्रसिद्ध आहे, जे की आत्तापर्यंत नॅटोच्या इतिहासामध्ये एकदाच ऍक्टिव्ह करण्यात आलं होतं. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. कलम 5 काय आहे नेमकं त्यांचं? तर या नॅटो संघटनेच्या कोणत्याही राष्ट्रावरती इतर कुठल्या देशाने जर आक्रमण केलं, जर युद्ध पुकारलं, तर सगळे नॅटोचे हे 32 देश एकत्रितपणे त्या ज्या देशाने यांच्यावरती आक्रमण केलंय त्यांच्या विरुद्ध लढतील.
अशा प्रकारे एकदाच करण्यात आलं होतं हे कलम ऍक्टिव्ह, आणि ते होतं ज्यावेळेस अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती हल्ला करण्यात आला होता ना, 9/11चा तो इन्सिडन्स. आणि त्यानंतर मग नॅटोचं हे 5वं कलम त्यांनी लागू केलं होतं 12 सप्टेंबर 2001 रोजी. एकदाच हे कलम वापरण्यात आलेलं आहे. ओके. नॅटो कसं कार्य करतं, तर ही एक एकात्मिक लष्करी कमांड रचना आहे आणि त्यांचं ऍक्च्युली सगळ्या देशांची सैनिक त्याच्यात आहेत. फक्त नॅटो या ऑर्गनायझेशनची थोडीच मालमत्ता आणि थोडंच सैन्य आहे त्यांचं. ओके. तर एवढी काही माहिती तुम्हाला नॅटो विषयीची असायला पाहिजे. इतरही डिटेलिंगमध्ये जाऊ शकता, जसं की नॅटोचं बजेट वगैरे काय असतं, बजेटमध्ये निधी कसा दिला जातो. तर सगळ्या सदस्य देशांकडून थोडा थोडा निधी दिला जातो, पण सगळ्यात मोठा वाटा जो आहे त्या निधीतला तर तो अमेरिकेचा असतो. म्हणजे जर नॅटो या ऑर्गनायझेशनचं बजेट 100 रुपये ठरवलंय तर त्यापैकी 75 रुपये एकटा अमेरिका देतोय. ओके. अशा प्रकारची ही संघटना. पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिल्या सेप्टिक टँक क्लिनिंग रोबोटचे नाव काय? तर अतिशय इम्पॉर्टंट असा हा रोबोट आहे, सेप्टिक टँक क्लिनिंग रोबोट आहे हा, ज्याचं नाव होमोसेप ॲटम असं देण्यात आलंय. होमोसेपियन म्हणजे माणूस, तर होमोसेप ॲटम म्हणजे हा भारतातला पहिला सेप्टिक टँक क्लिनिंग करणारा रोबोट आहे. ओके. ज्याला IIT मद्रास आणि बऱ्याचशा इतर ऑर्गनायझेशननी मिळून बनवलेला आहे. एक सोलिनास नावाचं स्टार्टअप आहे ज्यांनी IIT मद्रासच्या तंत्रज्ञानाचा वापर करून याला विकसित केलं आहे. हा जो रोबोट आहे ना, हा एक एंड टू एंड स्वरूपाचा आहे, म्हणजे सगळं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचं काम ह्या रोबोटच्या मार्फतच केलं जाऊ शकतं. जसं की या रोबोटमधून सध्या ब्लेड क्लिनिंग, घनकचरा निर्जंतुकीकरण करणं, सक्शन करणं अशी वेगवेगळी कामं हा एकाच वेळी करू शकतो. ओके. भारताच्या एकूण 16 शहरांमध्ये होमोसेप ॲटम हा पुरवला जाईल अशा प्रकारची सध्या चर्चा सुरू आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने असं प्रकारचं आश्वासन दिलं आहे. ओके. होमोसेप ॲटम हे कशा संदर्भात आहे असं जर विचारलं तर तुम्ही आता सांगू शकाल की तो भारताचा पहिला सेप्टिक टँक रोबोट आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. कोणत्या राज्यात सुप्रीम कोर्टने सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी 2 अपत्यांचा नियम कायम ठेवला आहे? तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. राजस्थान सरकारने 2च अपत्य असतील तरच तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळवू शकता किंवा ॲक्च्युली फॉर्मच भरू शकता. जर तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा कमी अपत्य असतील तर. तिसरं अपत्य असेल तर तुम्ही सरकारी नोकरीसाठी फॉर्म सुद्धा भरू शकणार नाही. अशा प्रकारची तरतूद राजस्थान सरकारने केलेली आहे. मग याला सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पेटिशन फाईल करण्यात आली आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाने बाजूला ढकलत अशा प्रकारचा निर्णय कायम ठेवलाय आणि सुप्रीम कोर्टने राजस्थान राज्यात सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी 2 मुलांची पात्रता निकष हा कायम ठेवलाय. म्हणजे याचा आन्सर ऑब्व्हियस आहे, राजस्थान हे तुम्हाला समजलंय. हा जो निर्णय आहे हा राजस्थान विविध सेवा सुधारणा नियम 2001च्या अंतर्गत बनवण्यात आला होता आणि 2पेक्षा जास्त मुलं असल्यास उमेदवाराला सरकारी पदासाठी अर्ज सुद्धा भरता येणार नाही अशा प्रकारची ही तरतूद होती. राजस्थान पोलिसात कॉन्स्टेबलच्या नोकरीसाठी अर्ज केलेले जे माजी सैनिक रामजीलाल जाट जे होते तर त्यांनी याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता आणि त्या खटल्याला फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचा निर्णय दिला आहे. ठीक आहे. तर आय होप सध्याचा जो चर्चेतला मुद्दा आहे की 2 अपत्यवाला तर तो तुम्हाला समजला असेल. थोडा आता आपण याला डायव्हर्ट करूयात. आपण सर्वोच्च न्यायालयाकडे येऊ, कारण इथं सर्वोच्च न्यायालयाचा विषय निघालाय. आपण अगदी डिटेलमध्ये सर्वोच्च न्यायालय समजून घेऊ. तर भारताचे सर्वोच्च न्यायालय ही भारताची सर्वोच्च आणि स्वायत्त न्यायिक संस्था आहे. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. त्याचबरोबर भारताचे सर्वोच्च न्यायालय सुद्धा अस्तित्वात आलं. त्याची पहिली बैठक 28 जानेवारी 1950 रोजी झाली होती. ही माहिती मी तुम्हाला का सांगतोय, कारण आयोगाने ज्यावेळेस आपल्या घटनेमध्ये स्वाक्षऱ्या केल्या त्यावेळेस बाहेर पाऊस पडत होता की काय असे सुद्धा प्रश्न विचारलेत. तर तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाची पहिली बैठक कधी झाली होती हे विचारलं तर माहिती असायला पाहिजे. 28 जानेवारी 1950. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा हा आपल्या संपूर्ण भारतात सर्व न्यायालयांवरती बंधनकारक असतो. याच्या संदर्भात जी कलमं आहेत ना तर ती आपल्या राज्यघटनेच्या भाग 5 संघ आणि भाग 6 संघीय न्याय व्यवस्था याच्या अंतर्गत सांगण्यात आलीत. जसं भाग 5 मध्ये कलम 124 ते कलम 147
सर्वोच्च न्यायालयाचे संघटन, स्वातंत्र्य, अधिकार क्षेत्र काय असणार आहे, त्यांचे वेगवेगळे अधिकार, कार्यपद्धती कशा असतील याच्या संदर्भातची कलम आहेत. भाग 5 कलम 124 ते कलम 147 लक्षातच ठेवायचं आहे. कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची रचना आपण आपल्या घटनेमध्ये तरतूद करण्यात आली, नमूद केलेली आहे कलम 124 नुसार. ओके. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश या पदावरती नियुक्त होण्यासाठी काय पात्रता असली पाहिजे बरं? तर ते जे न्यायाधीश असतील तर ते भारतीय नागरिक असले पाहिजेत. उच्च न्यायालयात 5 वर्ष न्यायाधीश या पदावरचा त्यांचा अनुभव असायला पाहिजे. उच्च न्यायालयामध्ये किमान 10 वर्ष वकिलीचा तरी अनुभव असला पाहिजे. आणि राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती सुप्रसिद्ध कायदे पंडित असावी. ओके. अशी पात्रता निकष जो आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश या पदासाठीचा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश या पदासाठी कुठं वयाची कंडिशन आहे का आपण बघितलं का? तर नाही, वयाची कुठलीही तरतूद याच्यामध्ये नाहीये. न्यायाधीशांचा कार्यकाल हा त्यांच्या वयाच्या 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असू शकतो. म्हणजे एखादा व्यक्ती समजा लेट्स से की 55व्या वर्षी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश बनलाय, तर तो वयवर्ष 65 पूर्ण होईपर्यंत पदावरती राहील. किंवा त्यांना जर वाटलं आता राजीनामा द्यायचा आहे त्यावेळेस ते जाऊ शकतात. किंवा जर त्यांना संसदेच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती त्यांना पदावरतून दूर करू शकतात. ओके. आणि त्यांचा काही कार्यकाल त्याच्यामुळं निश्चित केलेला नाहीये. एखादा सर्वोच्च न्यायालयाचा जज हा त्याच्या पदावरती 8 वर्ष राहू शकतो, 10 वर्ष राहू शकतो, 20 वर्ष राहू शकतो. फक्त वयाची एक उच्चतम पातळी गाठल्यानंतर म्हणजे 65 वय गाठल्यानंतर त्याला पदावरती राहता येणार नाहीये. ओके. आणि ज्या पद्धतीने आपलं सर्वोच्च न्यायालय असं होऊ शकतं की 40व्या वर्षी माणसाला सुद्धा ते बसवतील. ओके. म्हणजे बघितलं तर आता जाऊ द्या, याच्याविषयी नको काही बोलायला. नंतर कधीतरी निवांत त्या सर्वोच्च न्यायालयाची निवड प्रक्रिया आपण कशी आहे म्हणजे ते आपण डिटेलमध्ये बघू. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पहिले सरन्यायाधीश नियुक्त झालते ना, त्यांचं नाव तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे. पहिले जे होते त्यांचं नाव होतं H.J. कानिया. 26 जानेवारी 1950 ते 6 नोव्हेंबर 1951 पर्यंत ते पदावरती होते. दुसरे जे सरन्यायाधीश होते ते होते M. पतंजली शास्त्री. 7 नोव्हेंबर पासून लगेच दुसऱ्या दिवशी पासून ते 3 जानेवारी 1954 पर्यंत. ओके. आणि जे रिसंट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत तर ते कोण? तर ते आहेत धनंजय चंद्रचूड, जे की आपल्या देशाचे किंवा आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश आहेत. 49वे कोण होते? तर त्यांचं नाव आहे उदय उमेश ललित. आणि त्याच्या आधी 48वे कोण होते? तर N.V. रमण्णा. त्याच्या आधी कोण होते? शरद अरविंद बोबडे, आपल्या महाराष्ट्राचे, नागपूरचे. ओके. तर एवढी माहिती तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाविषयी असायला पाहिजे. म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की लेक्चर हे डिटेलमध्ये असणार आहे. असा तुम्हाला करंट अफेअरचा अभ्यास करताय फक्त असा फील नाही येऊ देणार. अगदी महत्त्वाचा विषय आपण या लेक्चरमधून कंप्लीट करतोय, त्यामुळे लेक्चर हे असेच व्यवस्थितपणे बघत राहा. ज्या मुलांचा असा अटेन्शन टाइम स्पॅन नसतो ना, तर ते इथपर्यंत लेक्चर बघतच नाहीत. त्यामुळे त्यांनी मुख्य जे महत्त्वाचे मुद्दे होते हे मिसच केलेत. त्यामुळे तुम्ही हे लेक्चर बघताय तर तुम्ही नक्कीच त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढंच राहाल. ओके. पुढचा प्रश्न बघा. भारताच्या कोणत्या संरक्षण अकादमीने सोल्जर्स अँड वॉर पोयम बेस्ट ऑफ नेशन पोएट्री कॉम्पिटिशन हा काव्यसंग्रह प्रकाशित केला? तर हा आपल्या देशाच्या कोणत्या संरक्षण अकादमीने, संरक्षण अकादमी म्हणजे काय, कोणत्या डिफेन्स अकॅडमीनी, मग पुण्यात आहे बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी, किंवा इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे देहरादूनला, पहिल्या पर्यायामध्ये दिलंय तिथं. तर हे जे पुस्तक आहे किंवा हा जो काव्यसंग्रह आहे हा पुण्याच्या आपल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी यांच्याकडून हा प्रकाशित करण्यात आलाय. लक्षात ठेवा, हा जो आहे, हा जो काव्यसंग्रह आहे हा नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांच्या हस्ते समर्पित करण्यात आलाय. ठीक आहे. तर एवढंच फक्त लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल. पण हे जे काही पूर्ण सेलिब्रेशन होतं किंवा हे काव्यसंग्रह का प्रकाशित करण्यात आलाय, तर ह्या पुण्याच्या NDAला 75 वर्ष झाले, त्याच्या सेलिब्रेशनचा भाग म्हणून याचं आयोजन करण्यात आलं होतं. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा होत्या, कविता स्पर्धा होत्या, जसं की कुणाला प्रेरणा मिळावी, एक जनजागृती निर्माण व्हावी, देशाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, अशा प्रकारचं हे कॉम्पिटिशन होतं. आणि याच्यातून ह्या पुस्तकाचं इनॉग्रेशन करण्यात आलंय. आता या काव्यसंग्रहाची सॉफ्ट कॉपी तुम्ही सुद्धा घेऊ शकता. NDAच्या ऑफिशियल वेबसाईटवरती काही दिवसांमध्ये या काव्यसंग्रहाची PDF अवेलेबल होईल, ज्याच्यामध्ये साधारण 170 पेक्षा जास्त कविता आहेत, 15 चित्रांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ओके.
पुढचा प्रश्न बघा, खालील रोगांचा विचार करा. घटसर्प, कांजिण्या, देवी रोग. तर यांपैकी कोणता रोग भारतात नष्ट झाला? तर कांजिण्या नष्ट झाल्यात का? नाही. आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसत असेल की कांजिण्या झालेल्या आहेत बरेच जण. घटसर्प नष्ट झालाय का? तर तो पण आपल्याला बघायला मिळतोच. देवी हा आजार आपल्याला बघायला मिळतोय का? तर नाही. देवी हा आपल्या देशातून नष्ट झालेला आहे. देवीचं निर्मूलन झालेलं आहे. देवी हा एक गंभीर असा संसर्गजन्य रोग होता जो की व्हॅरिओला नावाच्या व्हायरस पासून व्हायचा. तर तो आपल्या देशातून आता त्याचं निर्मूलन झालेलं आहे. म्हणजे याचं निर्मूलन खूप आधीच झालेलं आहे. 1977 पासूनच देवीचा कुठलंही प्रकरण आपल्या देशामध्ये आढळलेलं नाहीये. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की देवी या रोगाचं आपल्या देशामधून निर्मूलन झालेलं आहे. पण हा जो प्रश्न आहे ना, हा देवीचा आजार चर्चेमध्ये आलाय म्हणून इथं घेतलेला नाहीये. आजार जो आहे किंवा जो दुसराच एक रोग जो चर्चेमध्ये आहे तो म्हणजे काला आजार. भारताने काला आजार निर्मूलन करण्यासाठी लक्षणीय प्रगती घडवून आणली आहे अशा प्रकारचा अहवाल समोर आलाय. काला आजार जो आहे ना, तर तो मागील वर्षाच्या तुलनेत 2023 मध्ये 10,000 लोकांमागे एकापेक्षा कमी रुग्ण आपल्याला या काला आजाराचे आढळलेत. ओके, आता मी काय सांगतोय ना हे थोडक्यात व्यवस्थितपणे समजून घ्या. भारताचं एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला एक प्रॉमिस होतं. ओके, भारताने एक प्रॉमिस केलं होतं. काय प्रॉमिस केलं होतं? की आम्ही आमच्या देशातून 2010 पर्यंत काला आजाराचं निर्मूलन करू. काला आजार म्हणजे काय असतं बरं? ते ताप येत असतो त्याच्यामध्ये. ओके, मी थोडक्यात सांगतोय फक्त. एक भयंकर असा ताप येतो, त्याच्यावरती नियंत्रण नसतं, कधी येतो कधी थांबतो, अशा प्रकारचा आजार आहे. आता 2010 मध्येच आपण काला आजार भारतातून निर्मूलन करायचं ठरवलं होतं. पण 2010 मध्ये ते झालंय का? नाही. 2015 मध्ये आपण ती डेडलाईन शिफ्ट केली. म्हणजे 2010च्या ऐवजी आम्ही डेडलाईन चेंज करतोय. 2015 पर्यंत आम्ही संपवू. 2015ला परत डेडलाईन पुढे घेतली. 2017ला आम्ही संपवू. परत 2017ला आणखीन पुढे ढकलली. 2020ला आम्ही संपवू. म्हणजे बघा, 4 वेळा आपण ही डेडलाईन पुढे ढकलत नेतोय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं प्रॉमिस 2010चं होतं, हे आता 22-24 मध्ये सुद्धा आपण कंप्लीट नाही करू शकलो. 20 पर्यंत तर आपण डेडलाईनच पुढे ढकलली आहे. त्यामुळं आता फायनली आपण ह्याच्यामध्ये चांगल्या भूमिकेत आलोय असं भारत सरकारचा एक अहवाल आलाय. त्यामध्ये 2022च्या तुलनेत 2023 मध्ये प्रति 10,000 नागरिकांमागं देवी काला आजाराचा 1 पेक्षा कमी रुग्ण आढळलाय असं या अहवालामध्ये सांगितलंय. ओके, महत्वाचा अहवाल आहे ना. 2022 मध्ये एकूण 891 प्रकरणं देशभरामध्ये या काला आजाराची दिसली होती, ज्याच्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला होता. 2023 मध्ये तो नंबर 595 पर्यंत पोहोचलाय आणि 4 जणांचा मृत्यू झालाय. ओके, काला आजार जो आहे ना, ज्याला ब्लॅक फिवर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता ब्लॅक फिवर हा कशामुळे होतोय? तर जो एक प्रोटोझोआ आहे, जो परजीवी आहे, ज्याचं नाव इथं दिलंय, सायंटिफिक नाव आहे, माझ्याकडून मे बी चुकू शकतं, लेशमानिया डोनोवानी. तर हा जो काही याच्यापासून होणार आहे प्राणघातक आजार आहे. हा एक जो प्रोटोझोआ आहे त्याचं नाव इथं दिलंय, लक्षात ठेवायचं. ओके, अनियमित ताप येणं, वजन कमी होणं, प्लिहा किंवा यकृताची वाढ होणं, रक्तक्षय, अशा प्रकारची लक्षणं या काला आजारामध्ये होतात. भारतामधून आता काला आजार पूर्णपणे निर्मूलन झाले का? तर नाही. निर्मूलन होण्यासाठी काय करावं लागतं? तर सलग 3 वर्ष 10,000 लोकसंख्येमागं एकापेक्षा कमी प्रकरणं जर आढळत असतील तर 3 वर्षानंतर त्या देशाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एक सर्टिफिकेट देतं की हा आता फायनली तुम्ही या कुठल्याही आजारामधून निर्मूलन त्याचं केलंय किंवा तुमच्या देशातून तो काढून टाकलाय. तुम्हाला एक फॅक्ट सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की जगातला काला आजार निर्मूलन करणारा पहिला देश आहे आपला शेजारी बांगलादेश. बांगलादेश हा जागतिक स्तरावर पहिला देश बनला ज्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून काला आजार काढून टाकण्यासाठी ऑफिशियली मान्यता दिली किंवा सर्टिफाईड केलं. ओके, इंटरेस्टिंग फॅक्ट आहे ना, लक्षातच ठेवायची. पुढचा प्रश्न बघा, फेब्रुवारी 2024 मध्ये भारतात लोकपाल अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आत्ता मी तुम्हाला थोडा होमवर्ककडे वळवतोय. लोकपाल जो पॉलिटीमधला अतिशय महत्वाचा घटक आहे, हा तुम्ही प्लीज एकदा स्वतःहून अभ्यासा.
कारण ऑलरेडी पॉलिटीचं सर्वोच्च न्यायालय आपण या लेक्चरमध्ये आत्ता बघत आलो आहे, खूप डिटेलमध्ये बघितलं आहे. त्यामुळं आणखीन इथं तुम्हाला मला कन्फ्यूज करायचं नाही आहे, कारण दोन्ही गोष्टी मी जसं आधी पण लेक्चरमध्ये केलं आहे की 2-2 घटक आपण वेगवेगळे सब्जेक्ट असतील तर घेतो, पण एकाच सब्जेक्टमधले 2 घटक सहसा अवॉइड करायचे. ओके, तुम्ही स्वतः याला अभ्यासा, लोकपाल हा विषय अभ्यासा. तुम्हाला जर हवा असेल, तुम्हाला नाही समजलं काही तर तुम्ही कमेंट करा, मी नक्कीच मग त्याच्यावरती विचार करतो किती जणांच्या डिमांड आहे त्याच्यानुसार मी लेक्चर घेईन. ठीक आहे. पण सध्या आपल्या देशामध्ये फेब्रुवारी 2024 मध्येच जे नवीन लोकपाल अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली ते व्यक्ती म्हणजे न्यायमूर्ती A.M. खानविलकर, मराठमोळे व्यक्ती आहेत ज्यांची आता लोकपाल अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते आणि 2022 मध्ये ते निवृत्त झालेले आहेत आणि त्यांची आता सध्या लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओके, लोकपाल हे काय काम करतं तर जनरली बघा, जिथे कुठं भ्रष्टाचार होतोय मोठ्या मोठ्या लेवल्सवरती, जसं त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये पंतप्रधान, मंत्री, संसदीय सदस्य, क्लास A ऑफिसर, क्लास B, C, D हे सगळे ऑफिसर सुद्धा येतात. केंद्र सरकारचे अधिकारी यांचा सगळा समावेश हा लोकपालांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो. लोकपाल अध्यक्ष आणि त्यांचा जो सदस्य जे इतर असतात त्यांचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत. ओके, तर असा मी थोडक्यात सांगितलंय, पण डिटेल तुम्ही स्वतः वाचणं अपेक्षित आहे. लोकपाल अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होती. ठीक आहे, एक समिती असते पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली, तर ती समिती शिफारस करते आणि त्या व्यक्तीची नियुक्ती ही राष्ट्रपतींद्वारे केली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, झिरो डिस्क्रिमिनेशन डे 2024 ची थीम काय? झिरो डिस्क्रिमिनेशन, डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय? भेदभाव. तर शून्य भेदभाव दिन याची थीम 2024 ची जी आहे ती म्हणजे टू प्रोटेक्ट एव्हरीवन्स हेल्थ, प्रोटेक्ट एव्हरीवन्स राईट. चांगली थीम आहे. तर अशा प्रकारची थीम आहे, टू प्रोटेक्ट एव्हरीवन्स हेल्थ अँड एव्हरीवन्स राईट. ओके, तर हा 1 मार्च या दिवशी आपण झिरो डिस्क्रिमिनेशन डे साजरा करतो आणि कुठल्याही प्रकारे जगातील जो भेदभाव आहे तर तो हानिकारक आहे प्रत्येकासाठी, तर तो होऊ नये, तो कुणावरतीच होऊ नये याबद्दल प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी म्हणून 1 मार्च हा शून्य भेदभाव दिन म्हणून पाळला जातो. ओके, मार्चमध्ये इतरही महत्त्वाचे दिन आहेत, जसं की 1 मार्च तर झिरो डिस्क्रिमिनेशन डे, 3 मार्च आहे वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे, 8 मार्च इंटरनॅशनल विमेन्स डे, 14 मार्च हा पाय डे. पाय म्हणजे किती? 3.14. पुढं काय काय आहेच. ओके, 22/7. त्याच्यानंतर वर्ल्ड कन्झ्युमर राईट डे आहे 15 मार्चला. इंटरेस्टिंग डे आहे माझ्या लाईफमधला सुद्धा. माझ्या वाईफचा बर्थडे याच दिवशी असतो, कन्झ्युमर राईट्स डेच्या दिवशी. ओके, 16 मार्चला आहे नॅशनल वेकेशन डे, 20 मार्चला असतो इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस, 20 मार्चलाच वर्ल्ड स्पॅरो डे पण आहे आणि 22 मार्चला असतो वर्ल्ड वॉटर डे. माझा पण बर्थडे याच दरम्यान कुठेतरी आहे, 19 मार्चला माझा बर्थडे असतो आणि तो आय थिंक इंटरनॅशनल लेवलवरती कुठलाच डे म्हणून अजून सेलिब्रेट होत नाही. जर तुम्ही कुठंतरी वाचलं असेल तर मला कमेंट करून कळवा. आणि हां, युनायटेड नेशन्सने जर काही 19 मार्च सिलेक्ट केलं असेल तर सांगा, बाकी कोणी काही डेट सांगल. ओके, मी सुद्धा निशिकांत पवार जयंती म्हणून सुद्धा सांगेल, पण ते तसं नाही आहे. तर त्याच्यानंतर 22 मार्च हा वर्ल्ड वॉटर डे आहे, 23 मार्च वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे, 24 मार्च वर्ल्ड ट्युबरक्लोसिस डे, TB डे आहे हा, 27 मार्च वर्ल्ड थिएटर्स डे. ओके, तर आय होप या लेक्चरमधून जी काही आपण इन्फॉर्मेशन बघितली आहे ती तुमच्या सगळी काही मनामध्ये डोक्यामध्ये लक्षात राहील. जर अभ्यास इंटरेस्टिंग वेमध्ये करत असाल, जर तुम्हाला जाणीव आहे की आपल्याला काहीतरी करायचं आहे बाबा, हा अभ्यास असंच एक काहीतरी वाचायचं आहे, करंट अफेअर हा होत आहेत असं म्हणून न करता याचा वापर आपल्याला पास होण्यासाठी करायचा आहे, याच्यामधून आपल्याला मार्क मिळवायचे, आपल्याला काही गोष्टी याच्यामधून बिंबवायच्यात आपल्या मनात, तर नक्कीच तुम्हाला हे सगळं लक्षात सुद्धा राहील. तर भेटूत येणाऱ्या लेक्चरच्या माध्यमातून. नेहमीप्रमाणे हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आई-वडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.